आणि त्या निमित्तानं समारोप सुरेश भटांची जयंती आणि त्या निमित्तानं समारोप हा अधिकार प्रसादचा आहे. परंतु मला अलीकडे वयोमानानुसार ज्येष्ठतेचं प्रमाणपत्र असं आहे ना, पण तोही माझा सन्मान आहे असं मी समजतो. कारण गेली 8 वर्ष मी यांच्याबरोबर आहे. सुदैवानं प्रसादला किंवा आमच्यात कचिंद्रेला सुरेश भटांचा सहभाग मार्गदर्शन मिळालं. आम्हाला ते मिळालं नाही, पण आम्ही जी वाटचाल केली आज आंबेडकरांची पण ते आहे, त्यांच्या संविधानाच्या नुसार जसा भारत चालू आहे पुढे भारताची प्रगती, तशीच आम्ही जे शिकलो ते भटांच्या बाराखडीपासून आम्ही सुरुवात केली. आणि आम्ही तशा अर्थानं बघायला गेलं तर आम्ही एकलव्यच म्हणायला गेले, कारण आम्हाला त्यावेळेला कोण बोलू नव्हतं. आम्ही फक्त भटांची बाराखडी घेतली आणि त्यानुसार घ्यायला सुरुवात केली. आणि सुरुवातीच्या काळात आम्हाला मार्गदर्शन प्रसाद किंवा आमचा श्रीराम यांच्याकडून मधुसूदन नानिवडेकर त्यांनी आम्हाला छान आज आपण या टप्प्यावर आलो आहोत. मी शेवटी जे बोलणार होतो ते आधी बोलतो की हारामध्ये जे दोऱ्याचं काम असतं ते आमचे नागेशकर करत असतात. संबंध सुभाषराव तो फार मोठा आता एक घर गझलचं असं म्हणजे आम्ही आमचंच घर आहे असं समजून आम्ही अधिकाराने येतो. आणि असा रसिक श्रेष्ठ मिळणं हे सुद्धा भाग्याचं आहे. श्रीकृष्णानंच म्हटलंय अर्जुनाला की अर्जुना तू आहेस म्हणून माझ्या बोलण्याला अर्थ आहे, तसं तुम्ही आहात म्हणून आम्ही एकत्र येऊ शकतो. आणि त्यामुळं तुमचे आम्ही सर्वांच्या तर्फे मी तुमचे आभार मानतो. प्रसादला आता जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार त्याला काही नवीन नाही. जशा 300च्या वर गझल झाल्या तशी पुरस्कार त्यांनी मोजलेत का नाही मला माहिती, कितीतरी सेंचुरीत झाल्या असतील. बऱ्याच वेळा असं होतं की पुरस्कारालाही पुरस्कार मिळाल्याचा आनंद होतो की अशी काही व्यक्तिमत्व असतात. त्यातला हा प्रसाद आहे. तुम्ही पेपर उघडला तर हा कुठं ना कुठं आपल्याला रोज दिसत असतो. अप्रत्यक्ष भेट रोज त्याची आपल्याला घडत असते आणि तो आमचा प्रतिनिधी आहे. त्याच्या रूपातच आम्ही सगळे घेतो आणि आम्ही बाहेर अभिमानानं सांगत असतो की आमच्या या ग्रुपमध्ये आम्ही प्रसाद श्रीराम यांच्या मार्गदर्शनाखाली आमची सगळ्यांची वाटचाल सुरू आहे. आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलायचं झालं तर आजचा कार्यक्रम हा खरं नुसताच गझलचा नसून बऱ्याच कवितेचे आपल्याला प्रकार आपल्याला अनुभवायला मिळाले. एक गोष्ट नक्की आहे की कवितेचे सगळेच प्रकार आपापल्या जागी श्रेष्ठ असतात. त्यांची परस्परात तुलना होते. तुम्ही भाव कविता श्रेष्ठ का गझल श्रेष्ठ असं करायला गेला तर गोंधळ होतो. प्रत्येक प्रकार हा आपापल्या जागी श्रेष्ठ असतो आणि त्या त्या प्रकाराची एक काही वैशिष्ट्ये असतात. उदाहरणार्थ आता आपण भावगीत सादर केली. ते भावगीत म्हटलं की ते स्वर आपोआप येतात आणि तो भाव तो आपल्याला तो भेटतोच तो म्हणजे भावगीत. आता आज आपण हायकू म्हणा किंवा चारोळ्या म्हणा वगैरे हे प्रकार बघितले नाही, पण भाव कविता भावगीत आणि गझल या प्रकार आज आपण अनुभवले. खरं तर इथं सगळेच दर्दी असल्यामुळं तर मार्गदर्शनपर बोलण्यासारखं काय नाही आहे. फक्त एवढंच म्हणता येईल की प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, प्रत्येकाचा अनुभव विश्व वेगळं असतं आणि प्रत्येकाची मांडायची जी पद्धत असते ती वेगळी असते. आणि त्यामुळे एकाच वेळी अनेकांचा रसास्वाद जो मिळतो तो या अशा संमेलनात मिळतो. म्हणजे माझा एकट्याचा जर कार्यक्रम असेल तर ती कविता एकसुरी होत जाते. अनेकांचा जेव्हा हे असतो तेव्हा त्याला गोपाळ काला आपण म्हणतो की विविधतेतून एकता. तर तशापैकी आजचा हा कार्यक्रम होता. वेगवेगळ्या विषयावरच्या गझला होत्या, गझलेवरच्या गझला होत्या आणि अशा प्रकारे एक अत्यंत संमिश्र आणि दर्जेदार कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे. आता रसिक आणि या बाबतीत एक मी अनुभव सांगतो की एकदा आम्ही भीमसेन जोशींच्या कार्यक्रमात गेलो. भीमसेन जोशी त्यांचे 2 सहाय्यक तंबोरेवाले
तबला पेटी असा सगळा तो संच बसला होता. आणि काय त्या दिवशी झालं होतं की दुर्दैवानं आणि श्रोत्यामध्ये दोघेच होतो समोर. तर ते भीमसेन थांबले नाहीत, ते गाणं पूर्ण केलं. एवढंच नव्हे तर ते आम्हाला म्हणाले तुम्ही दोघं खाली बसून जा, तुम्ही वर या. त्याने आम्हालाही व्यासपीठावर घेतलं आणि त्या व्यासपीठावरच गोल करून त्यांनी ती मैफल सजवली. सांगायचा हेतू हा की रसिक गर्दी असण्यापेक्षा सुद्धा गर्दी. आणि मी कायम म्हणत असतो की आपण जेव्हा स्वतः सादर करत नसतो तेव्हा आपण रसिकच असतो. आणि रसिक श्रेष्ठ असणं, कारण रसिकांचीच पुढची पायरी म्हणजे कविपणा असते. म्हणून एक खाबडे म्हणून एक नागपूरचे कवी भूषण खाबडे, त्यांचे एक फार सुरेख वाक्य आहे. ते काय म्हणतात की कवी हा बोलका रसिक असतो आणि रसिक हा अबोल कवी असतो. म्हणजे सगळे रसिक असणं, बोलणं न बोलणं एवढाच फरक आहे. तर अशा दृष्टीनं आज एक वेगळी अनुभूती आली, काही नव्यांचे परिचय झाले. आणि आमच्या बाबतीत तिथं पहिल्यांदा किंवा एकदा जो येतो तो आमचाच होऊन जातो. त्यामुळे हे लोक येतील, त्यांच्यावर अजूनही येतील. आता यामध्ये तरुण कवी आहेत, प्रत्येकाचं त्यांच्या म्हणजे एक उपरोध असा भाव होता. तर सांगण्याची आणि मांडण्याची पद्धत याबद्दलही बोलता येण्यासाठी की आपण कसं मांडतो. बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही मोठ्या मोठ्या मैफिलीत ही गझल फार चांगली असते, गझल म्हणा किंवा कविता, पण त्या कवीला तितकी प्रभावीपणे ती मांडता येते. म्हणजे त्यामुळं ती गझल पडते किंवा कविता पडते. त्याच्या उलट अति सामान्य कविता असतात, पण काही कवी असं थाटात ते सादर करतात की त्या टाळ्या आणि वंशमोर घेतात. म्हणजे अर्थात तिथं सुद्धा खरा रसिक ओळखतो की कोणाचं पाणी किती खोल आहे. त्यामुळे आपण आपल्या लिहिण्याशी प्रामाणिक राहणे आणि लिहित राहणे आणि काही चुका किंवा चर्चा झाल्या तर त्याच्यावर विचार करणे, असं करत करतच आपल्याला पुढे जायचं आहे. कारण हा म्हणाले तसे हा सुरेश भटांचा वारसा आहे. तो कोणाचा वारसा आहे तो कसा न्यायचा त्यावरही आहे. आणि परंपरा त्या तितक्याच दर्जेदारपणे पुढे गेली पाहिजे. त्यामुळं आपण सगळे असेच भेटत राहू, आपल्या उत्तम रचना एकमेकाला ऐकवत राहू आणि आपला हा जो हे आहे वेळ हा वाढवत जाऊ. इतकं बोलून आणि मी प्रसादला पुन्हा एकदा सर्वांच्या तर्फे शुभेच्छा देऊन मी आपली रजा घेतो.